नमस्कार मैत्रिणींनो, मी दीपाली तुमचं दीप्स कॉर्नरमध्ये स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत मलकापूर स्पेशल मिरचीची भाजी। त्यासाठी मी 1 वाटी तूर डाळ घेतलेली आहे, थोडेसे शेंगदाणे, थोडंसं खोबरं कट करून घेतलेलं आहे, थोडंसं लसूण घेतलाय, थोडासा कढीपत्ता आणि मिरचीची भाजी बनवायसाठी स्पेशल आंबट सुका घेतलेला आहे। हा आंबट सुका धुवून घेतलेला आहे मी। आता हे 1 वाटी तूर डाळमध्ये आपण 1 मूठभर हरभऱ्याची डाळ टाकत आहोत। आता ह्या डाळी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत। डाळ आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता हे 1 वाटी तूर डाळ आपण घेतली होती, त्यात आता आपण 2 वाटी पाणी घालत आहोत। आता यातच घालत आहोत आपण थोडीशी हळद। आंबट सुका मी कट करून घेतला होता, तो आता यात घालत आहोत आपण। तसंच यामध्येच आपण घालत आहोत कट करून घेतलेलं सुकं खोबरं आणि शेंगदाणे, तसंच 3 ते 4 हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या त्या मी बारीक। आता आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचे आणि याच्या 2 ते 3 शिट्या करून घ्यायच्या। डाळ चांगली शिजली की आपण भाजी फोडणीला देऊया। आपल्या कुकरच्या 2 ते 3 शिट्या झालेल्या आहेत आणि वाफ पण गेलेली आहे। पहा, डाळ आपली एकदम व्यवस्थित आणि छान शिजलेली आहे। आता आपण ही भाजी फोडणी देऊया। गॅसवर आपण कढई ठेवलेली आहे, त्याच्यात मी 3 चमचे तेल घातलेलं आहे। तेल आपलं गरम झालेलं आहे, यात मी घालत आहे थोडीशी मोहरी, थोडंसं जिरं आणि यातच घालत आहे मी 1 बारीक चिरलेला कांदा। कांदा छान लालसर परतून घ्यायचा आहे। कांदा आपला व्यवस्थित परतून झालेला आहे। आता यातच घालत आहे मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि लसणाची पेस्ट। ही पेस्ट ही आपल्याला 1-2 मिनिटं परतून घ्यायची आहे। यातच घालत आहोत आपण कढीपत्ता, तसंच थोडीशी हळद, 3 ते 4 चमचे धनेपूड घालत आहोत आपण, तसंच 1-2 चमचे गरम मसाला। हे मसाले सगळे व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत। आता यामध्ये घालत आहे आपण शिजून घेतलेल्या डाळी आणि आंबट सुका। हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचंय। आता यातच घालत आहोत आपण पाणी। ही भाजी थोडीशी पातळ असते म्हणून पाणी थोडंसं जास्तच घालायचं। थंड झाल्यावर ही परत थोडीशी आवळून येते, घट्ट होते। आता यात घालत आहोत आपण चवीपुरतं मीठ। भाजीला उकळी आली की आपली तयार आहे मलकापूर किंवा बुलढाणा जिल्हा स्पेशल मिरचीची भाजी। आता यात घालत आहे मी वरून कोथिंबीर। तुम्हाला ही माझी मिरचीची भाजी बनवण्याची रेसिपी आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।